51 1.5 किलोमीटर 1.5 किलोमीटर अधिक 50 मीटर अधिक 50 सेंटीमीटर बरोबर किती किलोमीटर? मग पहा, आपल्याला हे सर्व युनिट देऊन किलोमीटरमध्ये विचारलं, मग आपले सर्व किलोमीटर रूपांतर करावं लागेल. हे 1.5 किलोमीटर तर पहिले दिलेलं आहे. मग आता 50 मीटरचे किलोमीटर करताना मग आपली युनिट माहीत पाहिजे. किलोमीटर, हेक्टोमीटर, डेकामीटर, मीटर, डेसिमीटर, सेंटीमीटर आणि मिलीमीटर. मग मीटरपासून आपले किलोमीटर जातात म्हणजे 3 घरं खाली यायला लागेल, म्हणजे भागा लागेल. म्हणजेच इथे किती होणार? अधिक 0.05. ठीक आहे. 3 घरांतर म्हणजे इथं 50 भागेला 3 इले जर का आपण इले भागलं तर किती? 0 उरले म्हणजे 2 घरांतर म्हणजे 0 पॉईंट किती येणार? 5 मीटर. भागिले इथं 500 सेंटीमीटरची किलोमीटर. सेंटीमीटरची किलोमीटर म्हणजे 5 घरं खाली म्हणजे 50 भागेला 1 2 3 4 5 हे 0 0 कटलं म्हणजे 4 उरले 0.005. 0.005 याची बेरीज करतो म्हटलं म्हणजे 1.5 किलोमीटर, त्यानंतर 0.05, त्यानंतर 0.0005. इथं 5 0 5 5 1.5505 म्हणजे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 52. एका माणसाने 35% आपली रक्कम मुलाला दिली, 25% मुलीला दिली व उर्वरित रकमेच्या 50% रक्कम राजेशला दिली, तर त्याच्याकडे 2000 रुपये शिल्लक उरले, तर एकूण रक्कम किती? मग पहा, एकूण रक्कम होती समजा 100%. याच्यापैकी 35% मुलीला दिली, त्याच्यानंतर मध्ये 25% मुलीला दिली, मुलाला, आणि 25% मुलीला दिली. मग आता 25 आणि 35 हे किती झाले आपल्याजवळ? 60. म्हणजे तर 100 मधून 60 गेले म्हणजे उरले किती? 40. या 40 पैकी उरलेल्यापैकी उरलेले ह्या उरलेल्यापैकी 50% राजेशला, म्हणजे 50% राजेश म्हणजे 20 राजेशला, आणि 20 पुन्हा काय झाली? उरली. तर उरलेली रक्कम 2000 आहे. म्हणजे इथं 20% म्हणजे किती हजार आहे? 2000 आहे. तर एकूण रक्कम किती? म्हणजे इथं 100% म्हणजेच किती? म्हणून 2000 गुणेला 100 भागेला 20, 0 0 कटले 2 2 कटले, म्हणजेच 100% रक्कम म्हणजे किती होती? 10,000 होती. नंतर प्रश्न क्रमांक 53. साईने एका कामाचा 1/6 भाग 5 दिवसात पूर्ण करतो. समर्थ हा त्याच कामाचा 1/5 भाग 11 दिवसात पूर्ण करतो. तर दोघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? पहा, आता काय म्हणते, साई जो आहे तो एका कामाचा 1/5 भाग 1/6 भाग 1/6 भाग 6 पैकी 1 भाग तो किती दिवसात पूर्ण करतो? 5 दिवसात. तर पूर्ण 6 भाग किती दिवसात पूर्ण करणार? म्हणून 6 पंचे किती? 30. त्यानंतर समर्थ हा 1/5 भाग 1/5 भाग हा किती दिवसात पूर्ण करतो? 11 दिवसात पूर्ण करतो. तर पूर्ण 5 भागाला किती दिवसात पूर्ण? 11 5 किती होणार? 55 दिवसात पूर्ण करणार. मग आता या ठिकाणी किती येणार? समजा इथं साई हा 30 दिवसात पूर्ण करतो, आणि समर्थ जो आहे तो 50 दिवसात पूर्ण करतो. 55 दिवस काय करतो? पूर्ण करतो. मग आपल्याला 30 आणि 55 याचा लसावी काढावा लागेल. याचा लसावी काढतो म्हटलं म्हणजे इथं 30 आणि 55, इथं 5 सक 30, 5 11. ठीक आहे. इथं 6 पंचे 30 आणि गुन्हे 11 33 म्हणजे किती येणार? 330. म्हणजे इथं किती गुन्हा लागेल? 11 न, आणि ठीक आहे, म्हणजे 11 33. इथे किती गुन्हा लागेल? समजा 5 सक 30 म्हणजे इथे किती ना? 6 न, 11 आणि 6 गुणिले 17 म्हणजेच एका दिवसाची काम करण्याची क्षमता किती येणार त्याची? 17. आणि काम करायची किती? 330. म्हणून 330 भागेला 17. 330 भागेला 17 म्हणजे जवळपास भागाकार येते. इथं 19.4 दिवसात एकत्र मिळून काम करतील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 54. प्रश्न क्रमांक 54 मध्ये 300.203 व 200.502 यांच्यामधील फरक किती? मग आपण या ठिकाणी काय करू शकतो? आता पूर्णांकाची आपण या ठिकाणी बेरीज करून घेऊ. मग आता 502 आहे, 502 म्हणजे 2.1/2 म्हणजे 502 म्हणजे अडीच. मग 2 याच्यात मिळवला म्हणजे 202 झाले, म्हणजे 300. ठीक आहे. अधिक हे किती होऊन आले? 300 वजा फरक पाहिजे म्हणजे वजा बाकी 300, आणि हे 202 म्हणजे किती झालं? 202. ठीक आहे. याच्यातला फरक. ठीक आहे. त्यानंतर इथं 203 आणि इथे किती झालं? 102 उरलेला. मग 302 मधून 300 आपला 300 मधून 302 गेले इथं 98. किती उरून आले या ठिकाणी? 98 उरून आले. मग आता हे जर का आपण सोडवतो म्हटलं, इथं काहीच नाही म्हणजे काय? इथं या ठिकाणी गुणाकार चिन्ह आहे. इथं 3 2 किती झाले? 6. इथं 2 बेदुनी 4. इथं 3 3 1 3. 4 म्हणून 3 गेले किती उरून आला? 1 म्हणजे 1/6 म्हणजे 98.1/6 पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 55. आठवड्याची सुट्टी वगळता सोमवार ते शुक्रवार दर दिवशी नितीन बाईक स्वारी करतो. कामाच्या ठिकाणी तो जाये करताना दररोज 120 किलोमीटरचे अंतर पार करतो. 12 आठवड्यानंतर त्याच्या वाहनाचे 9000 किलोमीटर प्रवास नोंदविला, तर 12 आठवड्याच्या कालावधीत कामावर जाणे येणे केल्याने प्रवासाव्यतिरिक्त नितीनने प्रवास दर्शविणारा पर्याय निवडा. जाणे येण्याव्यतिरिक्त म्हणजे आठवड्याचे किती? इथं सोमवार शुक्रवार म्हणजे 5 दिवस.
ठीक आहे. तो एका दिवसात किती काम करतो, एका दिवसात किती किलोमीटर चालतो, 120 म्हणजे किती झाले इथं 600. असे तो 12 आठवडे चालतो म्हणजे इथं 12 किती झाले 72 म्हणजे 7200. 12 आठवड्यात त्याच्या वाहनाचं किलोमीटर किती झालं 9000. 900 ऐवजी 9000 करावं लागेल म्हणजे इथं 9000 झाले. म्हणजेच इथं 72 झाले किती 9000 म्हणजे फरक किती पडला 1800 किलोमीटरचा. म्हणजे पर्याय क्रमांक किती 3, 1800. त्यानंतर प्रश्न क्रमांक 56. 36 माणसाने एक काम काही दिवसात पूर्ण करतात. जर दिवसाची संख्या 203 पडली म्हणजे 36 पुरुष आहे, एक काम एकच आहे, काही दिवसात पूर्ण करतात म्हणजे एक्स. जर दिवसाची संख्या 203 पडली म्हणजे इथं 2 × 3 तर आणखी किती व्यक्ती कामावर लागतील, आणखी किती लागतील म्हणजे आपले एक्स करून घ्यायला लागेल. मग इथं 36 गुणिला इथं 3x भागेला किती होणार तिथं 2x. हे x कटले 2 भागला 18, 18 तरी किती होणार 54. म्हणजे पहिली व्यक्ती होती 36 आता झाले 54. म्हणजे किती व्यक्ती लागून आले जास्तीचे 54 वजा 36 वजाबाकी करतो म्हटलं म्हणजे किती येणार 18. म्हणजे 18 व्यक्ती जास्त लागणार. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 57. एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर असल्यास क्षेत्रफळ किती. मग पहा आता हे जे आहे हा चार्टच लक्षात ठेवायचा. म्हणजे समजा आपल्याला पाहिजे त्रिज्या, त्यानंतर व्यास, त्रिज्या व्यास, त्यानंतर परिघ आणि इथं या ठिकाणी काय ना क्षेत्रफळ. ठीक आहे. मग त्रिज्या नेहमी किती पकडायची 7, व्यास हा त्रिज्या दुप्पट असते म्हणजे 14, परिघ असते नेहमी 44 आणि क्षेत्रफळ असते 154. मग आता त्रिज्या किती झाली म्हणते, त्रिज्या किती दिली 14 म्हणजे इथे किती झाले 14 म्हणजे काय झाली 2 पट. क्षेत्रफळ किती होणार मग 28, हे किती होणार मग 88 आणि आपला व्यास किती होणार 28, परिघ किती होणार 88. क्षेत्रफळ नेहमी त्रिज्या व्यास किंवा परिघाच्या वर्गाच्या पटीत असते. मग त्रिज्या इथे किती झाली 2 पट म्हणून येतात 2चा वर्ग म्हणजे किती होणार इथं 4. म्हणजे 154 गुणिला 4 जर का करतो म्हटलं तर किती येणार या ठिकाणी 616 चौरस सेंटीमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 1 लक्षातच ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 58. राम, जॉन व श्याम यांच्या वयाची सरासरी 16 आहे. राम आहे अधिक जॉन आहे अधिक श्याम आहे, यांच्या वयाची सरासरी 16 आहे. सरासरी 16 म्हणजे 16 तरी किती झाले 48. त्यापैकी राम व श्यामचे वजन दिलेले आहे 14. राम अधिक श्यामचे सरासरी वजन 14, 14 दोन्ही किती होणार या ठिकाणी 28. तर जॉनचे वय किती 48 म्हणून 28 गेले म्हणजे किती उरले 20. प्रश्न क्रमांक 59. एका शाळेत सर्व मुलांचे सरासरी वजन 24 किलोग्राम आहे. त्यापैकी 12 मुलांचे सरासरी वजन तिथं 36 ऐवजी 30 करावं लागेल 30 किलोग्राम आहे व बाकीच्या मुलांचे सरासरी वजन 22 किलोग्राम आहे. तर वर्गात एकूण मुले किती पहा. आता इथं पहा काय म्हणजे 12 मुलांचे आहे 12 मुलं. ठीक आहे. 12 मुलांचे सरासरी वजन किती दिले आपले 30 व बाकी उर्वरित म्हणजे किती म्हणू आपण एक्स यांचे सरासरी वजन किती दिले 22 आणि 12 आणि हे एक्स सर्वांचे एकूण सरासरी वजन किती दिले 24. ते आपण इथं लिहायचे. मग आता 24 वजाबाकी करायची, इकडची वजाबाकी करून इकडे लिहा. 24 आपलं 30 मधून 24 गेले किती उरते 6. त्यानंतर 22 मधून 24 गेले किती उरते या ठिकाणी 2. मग आता रेशो घेऊ इथं 2 बे 6 म्हणजे 3 आणि किती झालं टोटल 4. मग आता आपल्याला दिलं काय इथं 4, इथं किती आला आपल्याला 4x आला. ठीक आहे. तर एका शाळेत सर्व मुलांचे सरासरी त्यापैकी 12 मुलांचे म्हणजे 1 म्हणजे किती दर्शवते इथं मुलं 12 दर्शवते. तर 4 म्हणजे किती मग आपण म्हणू शकतो 1 म्हणजे किती मुलं 12. तर एकूण विद्यार्थी किती झाले हा 1 मुलगा आणि उरलेले 3 म्हणजे 3 ने किती झाले टोटल 4. म्हणजेच 4x म्हणजे किती x बरोबर 12 गुणिला 4 12 किती होणार 48. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 100. पुस्तकाच्या एका गठ्ठ्यात मराठी, गणित, हिंदी आणि इंग्रजी 100 पुस्तकांच्या एका गठ्ठ्यात मराठी, गणित, इंग्रजी आणि हिंदी यांचे क्रम पुस्तके ठेवल्यास 59व्या क्रमांकावर कोणते पुस्तक येणार. म्हणजे 1 2 3 पुस्तकं एकूण 4. मग पुढचे 4 थेच येणार, पुढचे 4 थेच येणार. म्हणजेच मग 4 पुस्तकानंतर पुन्हा मराठीचाच क्रमांक लागणार. म्हणून आपण काय करू 59 भागेला 4. 4 1 4 उरला 1 4 चूक 16 उरले किती 3. म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर पुस्तक कोणतं 1 2 3 इंग्रजीचं नाही कोणता आहे मराठी, गणित, हिंदीचा आहे. कोणता आहे हिंदीचा आहे. हिंदीचा आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 येणार हिंदी. नंतर कोणता इंग्रजी आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 61. एका वस्तूची किंमत 60% वाढून 30% सूट दिली तर व्यवहारात शेकडा सूट किती. आता वस्तूची किंमत 60% वाढवली म्हणजे समजा वस्तूची किंमत होती 100%, याच्या 60% वाढवली म्हणजे किती झाले 160 आणि 30% सूट दिली म्हणजे किती झाले 70. आता याचा रेशो घेऊ 0 0 कटला. ठीक आहे 0 0 काय झाला या ठिकाणी कटला. मग 16 गुणिला 7 किती झाले 112. रक्कम किती होती 100. 100 मधून 112 किती गेले किती होते 12%ची काय झाली वाढ झाली. म्हणून पर्याय क्रमांक 3 12%. प्रश्न क्रमांक 63. 7.5 वर्ष 7.5 वर्ष. त्यानंतर इथं दिल्या 29 महिने वजा 2.5 वर्ष वजा 2.5 वर्ष. मग 7.5 वर्ष म्हणजे आपण सरळ आपण सगळे महिने करून घेऊ. तर या ठिकाणी होते 90 महिने
अधिक हे 29 महिने, हे होते 30 महिने. ठीक आहे. मग हे झाले किती झाले आपल्याजवळ 109 वजा 30, म्हणजेच आपल्याजवळ किती 9 10 11 म्हणजे 119 वजा 30 म्हणजे आपल्याला उरले किती महिने 89 महिने. 89 महिने म्हणजे किती होते 7 वर्ष 5 महिने. म्हणून पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 64. एका कपाटातील एकूण पुस्तकाच्या 307 भाग इंग्रजीची पुस्तके आहेत व उरलेली पुस्तके मराठीची आहेत. जर मराठीचे पुस्तकं इंग्रजी पुस्तकापेक्षा 35ने कमी आहे तर कपाटात एकूण पुस्तक किती. हा एकूण कपाटाच्या 307 भाग जो आहे तो इंग्रजीचा आहे. हा इंग्रजीचा आहे. तर उर्वरित म्हणजे 7 पैकी 3 इंग्रजी आहे, तर उर्वरित किती येणार. मग 7 पैकी उर्वरित किती येणार 4. ठीक आहे. त्यांच्यापेक्षा इंग्रजी पुस्तकं 35 जास्त, म्हणजे याच्या दोघात ना हा कोणतं पुस्तक मराठीचं. याच्या दोघात 35 पुस्तकाचा फरक म्हणजे इथे किती झाले 35. आता वजाबाकी करू. इथं एक्स घेऊ, इथंही एक्स घेऊ. छेद सारखा म्हणजे वजाबाकी 4x म्हणून 3x गेले किती होते आपल्याजवळ 1x आणि हा बरोबर इथं आलं 35. म्हणून x बरोबर 35 गुणिला काय म्हणून आपण 7. 7 5 35 ची 5 असेल 3, 7 3 21. 21 ठीक आहे. 7 5 35 ची 5, 7 5 35 ची असेल 3, 7 21, 21 आणि 30 24 म्हणजे किती 245. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 65 आहे. एका आयताची लांबी 40% कमी केली व रुंदी 40% वाढवतो क्षेत्रफळात काय फरक पडेल. सोपी प्रश्न आहे पहा. जर समजा एक वेळा वाढ होऊन आली आणि एक वेळा घट होऊन आली, टक्के सारखेच असणार तर नेहमी लक्षात ठेवायचं टक्के वर्ग भागेला 100 आणि नेहमी काय होणार घटच होणार. मग टक्के किती दिले आपले 40चा वर्ग भागेला 100. ठीक आहे. इथं 40चा वर्ग किती होते 1600 भागेला 100 0 0 घट म्हणजे नेहमी 16% काय होणार या ठिकाणी घट होणार. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 66 दिलेला आहे. 2चा घात 2 गुणिला 3चा घात 3 गुणिला 5 गुणिला 7चा वर्ग. त्यानंतर 2चा घात 3 गुणिला 3चा घात 3 गुणिला 5चा घात 5 गुणिला 7चा चौथा घात. त्यानंतर 2 गुणिला 3 गुणिला 5 गुणिला 7चा वर्ग आणि इथं 11. दिलेल्या संख्यांचा मसावी काढा. पहा आता मसावी काढायचा आहे तर एकदमच सोपे. आता मसावी म्हणजे काय. मसावी म्हणजे आता ह्या जो गट दिलेला आहे मसावी म्हणजेच दिलेल्या गटापैकी सर्वात लहान आणि कॉमन अंक पाहावा लागेल. सर्वात लहान आणि कॉमन जेव्हा आहे तोच बाकी घ्यायला लागत नाही. मसावीत इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे. मग याच्यापैकी सर्वात लहान 2 कोणता आहे हा शेवटचा. म्हणून हा घेतला आपण या ठिकाणी, हा 2 घेतला आपण या ठिकाणी. त्यानंतर इथंही 3 आहे, इथंही 3 आहे, इथंही 3. सर्वात लहान हा 3 आहे कारण की इथं 3चा तिसरा इथं 3 आहे फक्त. गुणिला काय येणार 3 गुणिला. इथं 5 आहे, इथं 5 आहे, इथंही 5 आहे. सर्वात लहान 5 कोणता आहे फक्त हा वाला म्हणून इथं 5 घेतले लहान घ्यायचा. इथं 7 आहे, इथं 7 आहे, इथंही 7 आहे. सर्वात लहान 7 कोणता आहे 7चा वर्ग म्हणजे इथं 7चा वर्ग आला. आता इथं 11 पण बाकीच्या इकडे 11 नाही. म्हणून पर्याय क्रमांक दिलेला 2. तर मसावी म्हणजे काय असते दिलेल्या गटापैकी जो कॉमन आहे तो अनकॉमन कोणता पाहिजे लहानवाला पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 67. एका पाण्याच्या टाकीला छिद्र असल्याने टाकी 8 तासात रिकामी होते. ठीक आहे. मग टाकीला छिद्र असल्यामुळे टाकी 8 तासात काय होते या ठिकाणी रिकामी होते. 8 लिटर प्रति दराने पाणी भरते. त्याला सुरू केले असता टाकी रिकामी होण्यासाठी 8 ऐवजी 10 मिनिटं लागतात. 8 ऐवजी 10 मिनिटं लागतात म्हणजे हे 8 तासात टाकी रिकामी होते म्हणते आणि 8 ऐवजी 10 मिनिटं लागतात म्हणजे इथे किती झाले 8 आणि 10. आता आपण याचा लसावी काढू. 8 आणि 10 म्हणजे एकूण आपली क्षमता भेटेल. 8 आणि 10चा लसावी किती होते 40 होणार. ठीक आहे. 8 पंच 40 आणि 4 10 किती झाले 40. आता रिकामी होते म्हणते म्हणजे 8 ऐवजी 10 तास रिकामी होते म्हणजे इथं वजा येणार म्हणजे इथं 5 मधून 4 गेला किती उरते 1 म्हणजेच टाकी भरण्याची क्षमता किती आहे एका तासी 1 लिटर आणि अशी भरायची किती आहे इथं 40 लिटर म्हणजेच 40 भागेला 1 म्हणजे किती येणार इथं 40 मिनिटं वेळ लागणार मिनिटं. तर प्रति लिटर 8 लिटर प्रति मिनिटं दराने भरते म्हणजे एका तासात 8 लिटर असे किती लिटर चालले असं किती मिनिटं चालले 40 मिनिटं चालले. म्हणून 8 गुणिला 40 म्हणजे 8 किती होणार 332 म्हणजे टाकीची क्षमता किती होती 332 कारण की ती दिलेलं आहे एका मिनिटाला किती लिटर 8 लिटर. मग अशी चालली किती मिनिटं 40 मिनिटं म्हणजे 8 32 म्हणजे 320 लिटर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 68. 3 वर्षाची मुदतीत 1500 रुपये मुद्दलावर मिळणारे सरळ व्याज हे 1200 रुपये मुद्दलावर मिळणाऱ्या सरळ व्याजापेक्षा 72 रुपये जास्त आहे तर व्याजाचा दर किती. आता इथं म्हणते 3 वर्षाचे सरळ व्याज. आता सरळ व्याजाचं सूत्र आपल्याला माहिती आहे. सरळ व्याज बरोबर इथं PNR भागेला किंवा आपण 100. 3 वर्ष मुद्दत आणि मुद्दल किती आहे 1500 रुपये व्याजाचा दर दिलेला नाही म्हणजे आर हा ज्याच्या तसा भागेला आपण या ठिकाणी 100 म्हणू. त्यानंतर इथं वर्ष 3च आहे 1200 रुपये व्याजाचा दर माहित नाही भागेला काय म्हणून आपण 100. हे 100 0 0 कटले
15 ते किती झाली तर 45 आणि इथं 12 ते किती झाली तर 36. यांच्यातला जो फरक रुपयाचा आहे व्याजाचा फरक किती आहे तो 72 रुपयाचा आहे. 45 मधून 72 गेले किती होणार 9x बरोबर किती झाले 72. म्हणजे 9 8 72 म्हणजे व्याजाचा दर किती येणार 8% म्हणून पर्याय क्रमांक 4 8%. प्रश्न क्रमांक 59. रोहित आपल्या मासिक उत्पादनाचे 30% घर भाड्याला, 20% किराणा मालावर, 10% शिक्षणावर व 5% कपड्यावर खर्च करतो. ठीक आहे. 30% घर भाडे म्हणते, त्यानंतर 20% किराणा मालावर आणि 10% शिक्षणावर आणि 5% कपड्यावर खर्च करतो. तर त्याची बचत आता 100% एकूण पगार असते. हा काय झाला खर्च झाला. खर्च 30 20 50 60 आणि किती झाले 65% काय झाला खर्च. पगार असते 100% पैकी 65% खर्च झाला म्हणजे उरला किती टक्के 35%. आणि 35% हे काय आपली बचत आणि टक्के बचत 35 आहे पण रुपये बचत किती 14,350. 35% म्हणजे 14,350. तर मासिक पगार तर 100% म्हणजे किती म्हणून 14,350 गुणिला 100 भागिले किती होणार 35. हे सगळं काढतो म्हटलं किती येणार 41,000 रुपये येणार त्याचा मासिक पगार. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 70. एका हॉलची लांबी 15 मीटर व रुंदी 10 मीटर असून हॉलमध्ये 0.25 मीटर लांबीच्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत तर किती फरशा लागतील. तर 15 मीटर आणि इथे किती 10. आता चौरसाकृती म्हणजे क्षेत्रफळ आहे म्हणजे 0.25 आणि 0.25 मीटरच्या लांबीच्या फरशा बसवायच्या क्षेत्रफळ असते. चौरसाकृती म्हणजे काय क्षेत्रफळ. मग हे 4 शून्य हे 4 शून्य निघाले वरतं हे 4 शून्य येऊन जाणार 4 पॉईंट निघाले तर ठीक आहे. मग आता हे पॉईंट निघून गेले. मग इथं काय म्हणू शकतो आपण 25 1 25 25 चूक 100 झालं 400. ठीक आहे. त्यानंतर इथं 5 त्रिक 15 5 5 25 5 दुनी 10 हे 4 दुनी 8 आणि 8 त्रिक किती या ठिकाणी 24 आणि 24 तर 200 म्हणजे किती होते 2400. तर किती वर्षा लागतील 2400. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 71. एका त्रिकोणाच्या कोणाचे मापे 4 यास 3 यास 2 आहे असतील तर सर्वात मोठे कोण किती. 4 यास 3 यास 2 तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती असते 180. 4 आणि 3 7 आणि 2 किती 9 म्हणजे इथं 9x बरोबर किती आला 180. 9 ने भागलं तर x बरोबर किती आला 20. तर काय म्हणते सर्वात मोठ्या कोणाचे माप किती म्हणजे 8 आपलं 4 गुणिला 20 4 गुणिला 20 म्हणजे किती येणार 80 अंशाचा. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 72. खालीपैकी कोणती संख्या इतरांसारखी नाही. तर 142 811 241 आणि 621 याच्यात काहीच दिलेलं नाही. ह्या सगळ्या विषम संख्या ह्या संख्या सम आहे म्हणून हे इतरांसारखी नाही आहे. प्रश्न क्रमांक 73. एक आगगाडी समान वेगाने जात आहे ती 300 मीटर व 240 मीटर लांबी अनुक्रमे 21 सेकंद व 18 सेकंदामध्ये ओलांडते तर आगगाडीचा वेग किती. तर इथं 200 मीटर समान वेगाने जातात 300 मीटर 240 मीटर तर इथं लिहायचं अंतर भागेला इथं लिहायचं वेळेतील अंतर हे बरोबर काय भेटणार आपल्याला वेग. मग अंतर किती आहे इथं 300 आणि इथं वजा किती होणार 240. वेळेतील अंतर इथं किती होणार 21 आणि 18. मग याच्यात वजाबाकी करतो म्हटलं म्हणजे किती 60 भागेला इथे किती 3 म्हणजे इथे किती आला वेग 20 मीटर पर सेकंद. पण वेग विचारलं दिला आपल्या किलोमीटरमध्ये म्हणून 20 गुणिला इथं काय येणार 36 10 0 0 कडला 36 दुनी 72 किलोमीटर प्रति तास. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 74. प्रश्न क्रमांक 74 दिला आपल्याला ए बरोबर 2/3 बी बरोबर 3/4 तर सी यास बी यास ए किती. ठीक आहे 3/A/B/C आहे ना तो 3/4 C होय हा. ठीक आहे. मग आता इथं या ठिकाणी काय होतं ह्या दोघांचा गुणाकार होणार आणि छेदातली संख्या इकडे गुणाकारात जाणार म्हणजे ए बरोबर ए गुणिला किती होणार या ठिकाणी 3 आणि 2 गुणिला काय होणार बी आणि इथं काय होणार मग इथं हा गुणाकारात जाणार म्हणजे बी गुणिला 4 आणि इथं 3 गुणिला काय होणार सी. च झाला तिथं सी पाहिजे. मग आता एची किंमत बी होणार बीची किंमत ए होणार म्हणजेच ए बरोबर किती होणार 2 आणि बी बरोबर किती होणार 3. बी बरोबर होणार 3 आणि सी बरोबर किती होणार 4. बी मंदात आहे म्हणून आपण बी मंदात आहे 2 वेळा आहे म्हणजे मंदात लिहायचं म्हणजेच ए बी आणि सी 2 3 आणि 4 2 यास 3 3 यास 4 मग आपला रेशो काढतो म्हटलं म्हणजे 2 3 आणि 4 आला. पण विचारला का या ठिकाणी आपले सी बी ए म्हणजेच 4 यास 3 यास 2 म्हणून पर्याय क्रमांक 1. 75. प्रश्न क्रमांक 75. 3/4 मध्ये किती मिळवावे म्हणजे बेरीज 4/3 येईल. 3/4 मध्ये किती मिळवावं लागेल म्हणजेच बेरीज किती येणार म्हणते 4/3.
आता किती मिळावं लागेल माहिती नाही, म्हणजे एक्स हा इकडे प्लसचा इकडे मायनस, म्हणजे एक्स बरोबर इथं 4/3 वजा 3 काय होणार 4. तिरपा गुणाकार करतो म्हटलं म्हणजे 4 चौक 16, 3 त्रिक 9 भागीला 4 त्रिक किती होणार 12. 16 मधून 9 गेले 7/12, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 76. प्रश्न क्रमांक 76 आपल्याला दिलेला आहे, बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. इथं PHYSICS बरोबर इथे दिलं आहे 49. त्यानंतर GARDEN बरोबर किती दिलं आपल्याला 36. तर इथं विचारला MOVEMENT म्हणजे किती, मग 1 2 3 4 5 6 7. इथं 7 अल्फाबेट आहे तर 7चा वर्ग, 1 2 3 4 5 6 6 अल्फाबेट आहे 6चा वर्ग, 1 2 3 4 5 6 7 8 8 अल्फाबेट आहे 8चा वर्ग किती होणार 64, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 78. प्रश्न क्रमांक 78 असा डबा दिलेला आहे आपल्याला. तर प्रश्न क्रमांक 78 मध्ये असा डबा दिलेला आहे आणि त्या डब्यात आपल्याला अंक दिलेले आहे 36 100 16. त्यानंतर 49 100 9. 64 प्रश्नार्थ चिन्ह 16. मग 36चा वर्गमूळ 6 आणि 16चा वर्गमूळ 4. 6 4 10 10चा वर्ग. इथं याचा वर्गमूळ 7, याचा वर्गमूळ 3, 7 3 10चा वर्ग 100. 64चा वर्गमूळ 8, 16चा वर्गमूळ 4, 8 4 12, 12चा वर्ग 144, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 79 दिलेला आहे त्रिकोणमध्ये. त्रिकोणामध्ये आपल्याला संख्या दिली, इथं 36, इथं दिलं आहे 16, इथं 9, इथं 4. पुन्हा त्रिकोण दिलेला आहे, त्रिकोणमध्ये दिलं इथं 54, 48, 9, इथं 8. त्यानंतर इथं पुन्हा त्रिकोण दिलेला आहे 72, प्रश्नार्थक चिन्ह 8, इथं दिलं आहे 6. मग इथं 4 चौक 16, 9 चौक 36, 8 सकम 48, 9 सक 54, इथं 6 1 6 7 2 12, 12 ठीक आहे 96, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 80. 60 विद्यार्थीच्या एका वर्गात मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या दुप्पट आहे. त्या वर्गात दीपकचा गुणानुक्रमे 17वा आहे. दीपकच्या पुढे 8 मुले असतील तर पाठीमागे किती मुले असणार. पहा, एकूण 60 विद्यार्थी म्हणजे इथं दिलेलं आहे मुलं आणि इथं दिलेलं आहे समजा मुली. ठीक आहे, तर मुलींची संख्या मुलांच्या दुप्पट आहे, म्हणजे हा एक्स हा 2x, एकूण मिळून किती आहे 60, म्हणजेच इथं एक्स बरोबर किती आला 20. म्हणजे मुलं किती आहे इथं या ठिकाणी मुलं नाही, मुलींची संख्या मुलांच्या दुप्पट आहे, म्हणजे इथं काय येणार मुली आणि इथं काय येणार मुलं. म्हणजे इथं 20 चौक 20 दुनी 40 मुली झाल्या आणि मुलं किती झाले या ठिकाणी 20. ठीक आहे, दीपकचा गुणानुक्रमे 17वा क्रमांक आहे. म्हणजे वरून जर का विचार करतो म्हटलं दीपकचा कितवा क्रमांक आहे 17वा. दीपकच्या पुढे 8 मुली आहे, म्हणजे दीपकच्या पुढे किती मुली आहे म्हणते 8 मुली आहे, म्हणजे 17वा हा आहे. तो एकूण विद्यार्थी किती असणार इथं 16 आणि मुली किती आहे म्हणते 8. मुली जर का या ठिकाणी 8 असन तर 16 पैकी मुली जर 8 आहे तर मग उरलेले 8 काय आहे मुलं आहे. आणि दीपक एक कितवा येणार मग 9वा कोणता येणार दीपक मुलगा येणार. तर दीपकचा पाठीमागून म्हणजे खालून दीपकचा पाठीमागून कितवा क्रमांक आहे, दीपकचा वरून 9वा क्रमांक विनाला मुलं किती एकूण 20, 20 - 9 म्हणजे दीपकचा क्रमांक पाठीमागून कितवा येणार 11वा, पर्याय क्रमांक 1. 81. 2 घड्याळे सकाळी 10 वाजता अचूक वेळेवर लावली. त्यातील एक घड्याळ 5 मिनिटं पुढे व दुसरी घड्याळ दर तासाला 3 मिनिटं मागे जाते. एक घड्याळ 5 मिनिटं पुढे चालली म्हणजे आपण प्लस म्हणू, आणि एक घड्याळ 3 मिनिटं मागे चालली आपण मायनस म्हणू. एक घड्याळ पुढे चालली, एक घड्याळ मागे चालली. पुढे मागे जर का घड्याळ चालली असेल तर दोघांची बेरीज 5 आणि 3 किती या ठिकाणी 8 मिनिटाचा फरक पडणार. किती तासात 1 तासात. ठीक आहे, मग 10 वाजता बरोबर लावलं तर 3:30 वाजता घराचं कोणती वेळ अंतर किती म्हणते दोघांमध्ये. ठीक आहे, मग 10 ते किती म्हणते 3:30, 10 ते किती म्हणते 3:30. 10 नंतर 11 12 1 2 3 म्हणजे 1 2 3 4 5 तास झाले. एका तासात 8 पंचे किती झाले हे 40. एका तासात 8 म्हणजे 5 8 पंचे किती झाले 40. आणि अर्ध्या तासात किती होणार 4 म्हणजे किती होणार हे 44 मिनिटाचं अंतर पडणार, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 83. एक बस दक्षिणेकडून उत्तर दिशेकडे जात आहे. ती दक्षिणेकडून उत्तर दिशेकडे जात आहे. ठीक आहे, एक बस जी आहे ती दक्षिणेकडून उत्तर दिशेकडे जात आहे. ती 45 कोनातून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळली. ठीक आहे, मग 45 कोनातून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळली. समजा इकडे वळली, समजा इकडे वळली. ठीक आहे, इकडे वळली. त्यानंतर दिशेने अंतर धावते. त्यानंतर 90 अंश कोनातून घड्याळाच्या काठीच्या दिशेने वळते. 90 अंश म्हणजे समजा इथं आली वळते. त्यानंतर 45 अंश कोनातून घड्याळाच्या काठीच्या विरुद्ध 45 अंश म्हणजे इथं आली. ठीक आहे, वळते. तर आता बस कोणत्या दिशेने धावतं म्हणता, हे दिशा जर आपण विचार करतो, हे पूर्व,
हे दक्षिण, आपलं हे उत्तर, हे दक्षिण, हे कोणती दिशा येणार मग पूर्व. म्हणजेच बस कोणत्या दिशेने चालली? पूर्व दिशेने चालली. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 84 थोडासा चूक आहे. प्रश्न क्रमांक 85 प्रिंट मिस्टेक आहे त्याच्यात. प्रश्न क्रमांक 85 विसंगत घटक ओळखा म्हणते. मूग, वाटाणे, मका आणि हरभरा. ठीक आहे. मूग, मका आणि हरभरा हे सगळे कसं आहे? द्विदलीय आहे. पण वाटाणा कसा आहे? एकच दलीय आहे. आपलं मकाने एक वाटाणा तुम्ही पाहिलं असेल तर त्याचे दोन भाग पडते. मुगाचे 2 भाग पडते, हरभऱ्याचे 2 भाग पडते, पण मक्याचे 2 भाग पडत नाही. मका कसा आहे? एक दल आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 86 ए ऐवजी इथं काय लिहिले? ई. त्यानंतर बी ऐवजी काय लिहिले या ठिकाणी? एफ. ठीक आहे. त्यानंतर सी ऐवजी काय लिहिले आपल्याला? जी. तर या प्रकारे हा शब्द कसा लिहाल? HARMONY. मग आपल्याला असं लक्षात येते की ए ऐवजी ई म्हणजे इथे किती जोडले? 4. BEF इथे किती जोडले? 2. CABCD EFG म्हणजे इथे किती जोडले? समजा 3. ठीक आहे. मग आपण जर का हे विचार करतो म्हटलं तर HIJKL म्हणजे इथे किती येणार? L. ठीक आहे. ए नंतर मग पुन्हा इथं कोणता येणार? मग ई येणार, दिलेलंच आहे. मग RPQR STUV म्हणजे पुन्हा इथं काय येणार? V म्हणजे LEV कुठे दिसते? LEV पर्याय क्रमांक LVE QSR आणि C. ABCD म्हणजे इथे किती जोडले? समजा 3. BCDE म्हणजे F इथे किती जोडले? समजा 3. इथे किती जोडले? 3 म्हणजे 3 ची गॅप आहे. इथे 3 ची गॅप येणार. त्यानंतर प्रश्न क्रमांक 87 सजीव, चिमणी व वृक्ष दर्शविणारा पर्याय. सजीव, चिमणी व वृक्ष. आता वृक्ष आणि चिमणी हे दोन्ही सजीव मध्ये येते. पर्याय क्रमांक 4. इंग्रजी वर्णमालेत डावीकडून 21व्या अक्षराच्या उजवीकडे 16व्या अक्षरच्या मधात कोणतं अक्षर येणार? म्हणजे पहा, आता इंग्रजी वर्णमालेत डावीकडून जर का 21वा अक्षर जरा विचार करतो म्हटलं तर डावीकडून 21वा कोणता येते? यू. त्यानंतर उजवीकडून 16वा. आता उजवीकडून तर आपल्याला 16वा माहित नाही, पण डावीकडून 16वा जर का विचार करतो म्हटलं तर कोणता येते? पी. आणि पीच्या विरुद्ध काय येते? के. ठीक आहे. म्हणजेच उजवीकडून 16वा कोणता येणार? के. मग आता के पासून आपल्याला यू पर्यंत ना मग आहे जे KLMNOPQRST आणि यू. टोटल अक्षर किती आहे इथं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. मग 5 इकडे म्हणजे मधात कोण येणार? पी. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 89 अमरावती या अक्षराच्या मधात एकूण किती जोड्या आहेत जेवढे की इंग्रजी वर्णमालेच्या मधात असते? जसं की इथं अमरावतीला AMRAVATI. ठीक आहे. मग आता किती जोड्या आहेत? मग इथं काय करायचं? जोड्या म्हणजे कसं? इथं पहिले आपण क्रमांक A1 M13 R18 A1 V22 A1 T20 I किती होणार? I9. ठीक आहे. मग आता जो क्रमांक जिथं म्हटला तिथं जो आला तर एक जोडी बनते. म्हणजे पहा 1 2 इथं 1 आहे, इथं 2 म्हटलं पण इथं 3 आहे, जोडी बनणार नाही. जसं की 1 2 3 4 5 6 7 8 नाही बनली. 13 14 15 16 17 18 19 नाही बनली. 18 19 20 21 22 नाही. 1 2 3 4 नाही. 22 23 24 नाही. 1 2 नाही. 9 10 11 12 13 14 15 16 नाही. 20 21 22 इथं एक जोडी बनली. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 नाही. 22 23 24 25 नाही. 1 2 3 नाही. 18 19 नाही. म्हणजे जोडी किती बनते? एकच जोडी बनते. म्हणून पर्याय क्रमांक 4 1. प्रश्न क्रमांक 90 माझी आई माझ्या भावाच्या तिप्पट आहे म्हणते. आई जी आहे, माझा जो भाऊ आहे माझ्या भावाच्या वयाच्या किती आहे? तिप्पट. म्हणजे 1 6 किती झाला? 3x. माझा भाऊ माझ्यापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. माझी बहीण माझ्यापेक्षा 1 वर्षानं मोठी आहे. माझी बहीण दिलेली आहे 21 वर्षाची. हा मी झालो आणि बहीण. आणि माझी बहीण 21 वर्षाची. माझी बहीण माझ्यापेक्षा 1 वर्षानं मोठी म्हणजे मी किती? 20चा. आणि माझा भाऊ माझ्यापेक्षा 5 वर्षांनी लहान म्हणजे किती? 15चा. म्हणजे आई किती? 15 3 45. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 91 100 विद्यार्थीच्या एका वर्गात इंग्रजी विषय पास असणारे विद्यार्थी किती? 35. इंग्रजी विषय विद्यार्थी पास असणारे 35 आहे. त्यानंतर गणित विषय पास असणारे ठीक आहे, गणिताचा विषय पास असणारे विद्यार्थी किती? इथं 40. आणि दोन्ही विषयात पास असणारे 10. म्हणजे दोन्ही म्हणते म्हणजे बेरीज करायची. 5 झाले, 4 आणि 3 किती झाले? 7. दोन्ही म्हटलं तर काय करायचे? दोन्हीमधून हे वजा करायचे. म्हणजे किती झाले? 65. हे काय होणार आहे? पास होणार आहे. तर नापास होणारे किती? एकूण 100% असते. 100% पैकी 65 पास झाले. नापास किती होणार? 35. त्यानंतर प्रश्न क्रमांक 92 एका रांगेत ए हा डावीकडून 20वा आणि झेड हा उजवीकडून 12वा आहे.
ए आणि झेड यांच्यामध्ये 6 व्यक्ती आहेत, तर रांगेत कमीत कमी व्यक्ती किती म्हणते, कमीत कमी म्हटलं म्हणून पहा, लक्षात ठेवा, सोपी आहे. सगळ्यांची बेरीज करा, 20 अधिक 12 अधिक 6 याची बेरीज हे झाले 30 आणि 22 काय 30 आणि 2 32, 32 किती झाले 38. आता जो मंदाता त्याची दुप्पट करायची प्लस 2 हे करायचे, याच्यातून नेहमी वजा. ठीक आहे, म्हणजे किती झाले 38, संधीने 12, 12 2 किती झाले 14, 38 मधून 14 गेले, या ठिकाणी किती उरते 24, म्हणून पर्याय क्रमांक 2. कारण की तो शब्द काय वापरला, कमीत कमी. कमीत कमी म्हटलं तर काय करा, सगळ्याची बेरीज, जे व्यक्ती मंदाताची दुप्पट प्लस 2 नेहमी काय करायचे वजा बाकी, मग तुम्हाला काय भेटणार, कमीत कमी विद्यार्थी भेटणार. त्यानंतर अशोक हा रमेश पेक्षा उंच आहे. अशोक हा रमेश पेक्षा, अशोक जो आहे हा रमेश पेक्षा उंच आहे, परंतु गणेश पेक्षा ठीक ना. विलास हा रमेश इतकाच उंच आहे. विलास हा रमेश इतकाच उंच आहे, परंतु प्रकाश पेक्षा उंच, तर विलास हा काय अशोक इतका उंच नाही, अशोक इतका नाही आहे. गणेशहून उंच नाही आहे. अशोक पेक्षा बुटका, हो अशोक पेक्षा बुटका आहे विलास, आणि अशोकहून उंच नाही, तर पर्याय क्रमांक 3 अशोकहून बुटका आहे. प्रश्न क्रमांक 94, जर 4 विद्यार्थी राम, राज, राघव आणि राजीव यांना लिची, आडू, अननस आणि सेब वेगवेगळे फळं आवडतात. 4 विद्यार्थी आहे, राम, राज, राघव आणि राजीव, ठीक आहे, यांना वेगवेगळे फळं आवडतात. तर रामला अननस आणि लिची आवडत नाही. राम हा जो आहे अननस आणि लिची आवडत नाही, असं आवडत नाही म्हणून कट मारायची. आवडत नाही, दोनपैकी कोणती फळ आवडत नाही. राजला लिची आवडत नाही, राजला लिची आवडत नाही. राजीवला आडू आवडते. राजीव जो आहे याला राजीव आडू आवडते. म्हणजेच राजला लिची आवडत नाही, म्हणजेच रामला आलू आणि लिची नाही, म्हणजेच राजला लिची नाही, म्हणजेच राजाला काय आवडत असेल, मग राजाला आवडत असेल अननस. आणि मग याला राजला लिची नाही पाहिजे, म्हणजे लिची कोणाला आवडत असेल, मग राजीव आपला कोणाला राघवला काय आवडणार, मग लिची. मग उरला कोणता फळ, एकच फळ उरला, कोणता, सेब, आणि तो सेब कोणाला आवडणार, मग रामला. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 95, आपल्याला दिले इथं 7, 4, 10, 9, 5. तर या ठिकाणी काय दिलं, सर्वांची बेरीज, हे सगळ्यांची बेरीज प्लस या ठिकाणी काय दिलेलं इथं 40, सर्वांची बेरीज प्लस काय दिले 15. म्हणजे इथं 7 आणि 4 11, 11 9 20 आणि 5 किती झाले 25, 25 प्लस 15 किती झाले 40. मग या ठिकाणी दिलं 17, 8, 6, 3, मंदात दिला किती 54. सर्वांची बेरीज प्लस काय केलेलं या ठिकाणी 20 केलेलं आहे. मग आता इथं पर्यायामध्ये इथं 10, 21, 3, 6, सर्वांची बेरीज प्लस 25 म्हणजे किती येणार या ठिकाणी 65, म्हणून पर्याय क्रमांक 4 काय दिलेला आहे 65. प्रश्न क्रमांक 96, दिलेला आहे, जर 1, 4, 6, 5, 1, 7, 8, 3 प्रत्येक विषम संख्येत 1 जोडला आहे, विषम मध्ये 1 जोडला म्हणजे किती झाले 2, आणि सममधून 2 वजा केले, 2, विषम मध्ये 1 जोडला म्हणजे किती झाले 1, आणि समसंख्येतून 2 वजा केले, 2, याच्यातून 2 वजा केले इथं 4, विषम मध्ये किती जोडला म्हणते 1 जोडला म्हणजे किती झाले 6, विषम मध्ये 1 जोडला किती झाले 2, विषम मध्ये 1 जोडले 8, सममधून 2 वजा केले किती उरले 6, विषम मध्ये 1 जोडला किती झाले 4. तर नवीन संख्येतील सर्वात मोठा अंक कोणता इथं 8, सर्वात मोठा अंक, आणि डावीकडून दुसरा कोण येते 2, आणि उजवीकडून पहिला किती येणार इथं 4, उजवीकडून पहिला अंक याची बेरीज इथं किती झाले 8 2 10 4 किती झाले 14, म्हणून पर्याय क्रमांक 1 किती होणार 14. प्रश्न क्रमांक 97, आपल्याला दिलेला आहे, त्रिकोणाची संख्या, एकूण रेषा किती 1 2 3 4 5, 1 2 3 4 आणि 5 रेषा आहे, क्रमांक द्या 1 2 3 4. ठीक आहे, मग आता काय करायची बेरीज करायची, शेवटची संख्या पुढची संख्या भागीला 2, 2 2 4 5 2 10 म्हणजे एकूण त्रिकोण किती 10. पुढचा प्रश्न क्रमांक 98, एका टोपलीत 108 आंबे आहेत, ते काही मुलांना समान वाटले, जर 6 मुलं जास्त तर 3 आंबे कमी पडले असते, तर एकूण मुलं किती. 108 मुलं आहे, 108 काय म्हणते आंबे आहे, समजा आपण मुलं पकडले 12, 12 9 किती झाले 108, म्हणजे इथं प्रत्येकाला किती वाटण्यात आले 9. जर 6 मुलं जास्तीचे आले म्हणजे 12 मध्ये 6 जोडले आपण किती होणार 12 किती होणार 18. आता 108 मुलं 18 मुलांना जर आपल्याला वाटायचे आहे, तर 18 सकळ किती होणार आपल्याला 108 म्हणजे किती झाली तर 6, तर 3 आंबे काय प्रत्येक कमी, म्हणजे प्रत्येकाला 9, आणि आता किती पडून आले 6, म्हणजे 3 आंबे प्रत्येकाला काय पडून आले कमी पडून आले, म्हणून एकूण मुलं किती होते या ठिकाणी 12 होते, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर जय हा बीनाचा भाऊ आहे, म्हणते जय हा बीनाचा भाऊ, बीनाचा कोणामध्ये भाऊ आहे, म्हणजे इथं प्लस करू. बीना ही चंदूची बहीण आहे,
चंदूची कोणामध्ये बहीण म्हणजे मायनस, चंदूची बहीण आहे. चंदू हे किरणचे वडील, चंदू हे किरणचे वडील, किरणचे वडील कोण आहे इथे या ठिकाणी चंदू म्हणजे वडील. वडील तर किरणचा जयशी संबंध काय? तर किरणचा जयशी संबंध काय? हे जे वडील आहे भाऊ आहे. किरणचा जयशी संबंध भाऊ बहीण भाचा नाही. तर भाऊ बहीण भाचा असं काहीच येणार नाही. म्हणजे हा याचे वडील आहे, बहीण आहे, म्हणजे हा काय येणार मुलगा येणार, म्हणजे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही येणार. प्रश्न क्रमांक 100 खेळाडूंच्या खेळाडूंचे त्यांचे बॅडमिंटनचे बी, क्रिकेटचे सी आणि टेनिसचे टी खेळातील ज्ञान विषयाचे सर्वेक्षण निष्कर्ष पुढील प्रमाणे दर्शविले आहे. या आकृतीवरून टेनिसचे ज्ञान नसलेले, आता टेनिसचे ज्ञान नसलेले पहा, इथं दिलेली आकृती दिलेली आहे. टेनिसचे ज्ञान नसलेले अशा प्रकारे आकृती आहे 1, हे 2 आणि 3. समजा हे टेनिसची आहे, हे बी म्हणजे बॅडमिंटनची आहे, त्यानंतर ही सी म्हणजे क्रिकेटची आहे आणि टी म्हणजे टेनिसची आहे. इथं समजा हे 300 आहे, इथं 140, इथं 260, 260, इथं 100, 60, 200 आणि या ठिकाणी इथं 140 आहे. तर टेनिसचे ज्ञान नसलेले, टेनिसचे ज्ञान म्हणजे टेनिस ह्याच्यात टेनिसचे ज्ञान नसले म्हणजे हे आहे. टेनिसचे ज्ञान सगळ्याची बेरीज करतो म्हटलं म्हणजे इथं 300, 200, 500, 600 किती झाले टोटल 700. टेनिसचे ज्ञान नसले किती झाले 700. ज्ञान नसलेले खेळाडूची संख्या किती म्हणते या आकृतीत. टेनिसचे ज्ञान नसलेले व बॅडमिंटन म्हणजे ह्याच्यातला हा नसलेला म्हणजे कोणता येणार हा 260, 140 आणि 200ची बेरीज जर का आपण या ठिकाणी करतो म्हटलं किती आले 600. याचे गुणोत्तर किती येणार मग 7 यास 6 पर्याय क्रमांक 1.